हा तमाशा तुम्ही शांतपणा करायचं नाही. मला काय करेन आहे मॅडम, मी काय करत नाही. तुमची सेवा करता तर तुम्ही अति शांतपणा करायचं नाही. मी कोणाला काय करत नाही. सिझरिंग करा म्हणाला ते. मावशी त्यांना बाहेर काढा. तुम्हाला इथे आतमध्ये यायला अलाउडच नाहीये, समजलं का? हा तमाशा तुम्ही शांतपणा करायचं नाही. मला काय करेन आहे मॅडम, हा तमाशा तुम्ही शांतपणा करायचं नाही. मला काय करेन आहे मॅडम, हा तमाशा तुम्ही शांतपणा करायचं नाही. मला काय करेन आहे मॅडम, मी काय कर. सोलापुर के गुरु नानक चौक पर नए शुरू हुए महिला अस्पताल में एक गर्भवती महिला ने खुद को भर्ती कराया, लेकिन महिला अस्पताल में उसे फर्श पर सुलाने का हैरतअंगेज कारनामा वहां की एक नर्स ने किया है। उक्त गर्भवती महिला को अस्पताल में तब भर्ती कराया गया था जब उसका कार्यकाल पूरा हो चुका था। हालांकि उसे बिना उचित व्यवस्था के फर्श पर सुलाया गया। इन सभी घटनाओं को देखकर जब उस मरीज के पति उस नर्स से पूछने की कोशिश की तो उसने बड़ी बेरुखी से मराठी भाषा में जवाब दिया, क्या आप शहानपन समझदार होंगे? क्या आप देखना चाहेंगे कि मैं क्या कर रही हूँ? इस घटना के बारे में सोचते सोचते आश्चर्य होता है कि क्या सचमुच हमारे मन में कोई मानवीय भावना बची है, और अगर है तो कोई नर्स किसी मरीज के साथ इतना अभद्र व्यवहार कैसे कर सकती है। जब मैं घटना की रिपोर्ट करने गया तो कोई कार्रवाई नहीं की गई, इसलिए इसी जागरूकता को लेकर सोशल मीडिया पर ये पोस्ट किया जा रहा है। बसवराज कोली, धैर्यवान कार्यकर्ता सोलापुर, जिला राष्ट्रवादी पार्टी सोलापुर ने उक्त वीडियो सोशल मीडिया और कुछ स्थानीय चॅनलों को दिया है। ब्युरो रिपोर्ट, जमजम न्यूज इंडिया। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे अध्यक्ष संतोषभाऊ पवार, जिगरभाई बाबा यांच्या नेतृत्वाखाली रुग्णसेवा म्हणून काम करीत असतात। आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की माचरला हा पेशंट गुरुवारी दुपारी 3 वाजता पेशंटला डिलिव्हरीसाठी घेऊन आलेला आहे। या डिलिव्हरीसाठी घेऊन आले तर त्यांच्या पेशंटला कोणीही लक्ष दिलेलं नाही। लक्ष दिलं नाही म्हणून ह्यांनीच सांगण्यासाठी गेलात तर ह्यांनाच सांगलं की तुम्ही शांतपणा करू नका, तुम्हाला काय कोण आत एंट्री झाली आहे, पण पेशंटला एकटाच आत सोडलेले आहेत। पेशंटच्या जवळ कोणी नाही, कुठला डॉक्टर नाही, कुठला स्टाफ नाही। मी एवढंच सांगतो की तुम्ही स्टाफ नसताना आतमध्ये पेशंटला ठेवता कसा, आणि त्याला कळ आली, समजा कळमध्येच अचानक डिलिव्हरी झाली तर तुम्ही काय करता, आणि रातभर तसंच ठेवलेलं आहेत। रातभर आतमध्ये एकटीलाच आहेत आणि बाकी सगळे बाहेर झोपलेले आहेत। तर त्यासाठी ते आज सकाळी यांना माचरला यांचा कॉल आला। मी माचरला यांना विचारलं की हे पेशंटला असं करत आहेत। मी मॅडमला विचारलं तर आमच्याकडनं चूक झालेली आहे असं बोलायला नाही पाहिलं होतं, आम्ही दुर्लक्ष केलेले आहेत। तरी आमच्या इंगळे मॅडमला सांगून आम्ही योग्य ते त्यांच्यावर कारवाई करतात। मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एवढं सांगू इच्छितो की तुम्ही तर इंगळे मॅडमवर योग्य ते कारवाई नाही केलं तर आम्ही आंदोलनाला उतरू। माचरला आहे त्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलला आमच्या घरच्यांना डिलिव्हरीसाठी आणलं होतं गुरुवारी 3 वाजता। दुपारी 3 वाजता आणलं की आणि 4 वाजता ॲडमिट करून घेतले। 4 ते सकाळी 6 पर्यंत लई त्रास घेतले आणि बेडवर पण झोपवलं, खाली झोपवले आणि लई त्रास दिले आणि रात्री पण बघितलं नाही, लक्ष दिले नाही, दुर्लक्ष केलं आणि 4 डॉक्टर आहेत, सगळे झोपून टाकले। आम्ही 3-4 वेळा बोलवलं की येऊन अजून आम्हाला बोलतात की शांतपण करू नका, एवढं सगळं व्हिडिओ काढायचे नाही, काय नाही, आणि सगळं भाषा पण बरोबर नाही, सगळं कसं पण बोलते। आणि सकाळी भांडण केल्यावर तेव्हा नेलं ते डिलिव्हरीसाठी, नाहीतर अजून 5-6 तास थांबावून सांगतो। आता बेबीचं पोझिशन पण बरोबर नाही, आता ICUमध्ये ठेवले आणि तर सगळं पूर्ण दुर्लक्ष आहे आणि काय करायचं कळलं नाही। आणि फोन केलो पोलिसांना, ते शहरी गुन्हा आता सगळं व्यवस्थित सोय करून दिलेत आम्हाला। ताज़ा तरीन वीडियोस के लिए हमारा चैनल सब्सक्राइब कर बेल आइकन पर प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले।